तर मोदींबद्दल आक्षेपार्ह लिहिणाऱ्या मालदीवच्या मंत्र्यांचं निलंबन करण्यात आलेलं आहे। भारतीय लोकांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट नंतर मालदीव सरकारने ही कारवाई केली आहे। मरियम शिवोना, मल्शा शरीफ आणि महजूम मस्जिद या मंत्र्यांवरती ही कारवाई करण्यात आलेली आहे। अक्षय कुमार आणि सलमान खान हे मोदींच्या मदतीला यावेळेला धावल्याचं पाहायला मिळतं। हे प्रकरण नक्की काय आहे ते आपण पाहतो आहोत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्षद्वीप दौरा करत अनेक विकास कामांचं उद्घाटन केलं। मोदींनी दौऱ्यादरम्यान काही फोटो शेअर करत लक्षद्वीपला फिरण्याचा संदेश दिला। मोदींनी पर्यटकांना लक्षद्वीप फिरण्याचा संदेश दिल्यानंतर मालदीवच्या मंत्र्यांनी यावर टीका केली। लक्षद्वीपचे तट मालदीवच्या तटाची बरोबरी करू शकत नाही असं म्हणत मालदीवच्या मंत्र्यांनी ही टीका केली। तर मालदीवच्या मंत्र्यांनी मोदी आणि भारतीय वंशाच्या लोकांबाबतही आक्षेपार्ह पोस्ट लिहिली। मालदीव सरकारने आक्षेपार्ह टिप्पणी केल्याबद्दल मरियम शिवोना, मल्शा शरीफ आणि महजूम मस्जिद या मंत्र्यांचं निलंबन केलं। मालदीवचे माजी राष्ट्रपती इब्राहिम मोहम्मद सोलिही यांनीही भारताविरोधात द्वेषपूर्ण वक्तव्याचा निषेध नोंदवलेला आहे। भारतातून मालदीवला सर्वाधिक पर्यटक जातात, त्यावरही या घटनेचा परिणाम होण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते। संपूर्ण प्रकरणानंतर आता बॉलिवूडमधून देखील मालदीवच्या मंत्र्यांबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली जाते। अक्षय कुमार यांनी यावरती काय ट्विट केले ते आपण पाहतो आहोत। मालदीवला सर्वात जास्त पर्यटक भारतातून जातात, पण तरीही मालदीवच्या मंत्र्यांकडून असं वक्तव्य आक्षेपार्ह आहे, असं अक्षय कुमार यांनी म्हटलंय। भारत शेजारी राष्ट्रांशी चांगले संबंध ठेवतो, मात्र अशा प्रकारे भारताबद्दल द्वेष सहन करणार नाही, असं अक्षय कुमार यांनी ट्विट केलेलं आहे। तर सलमान खान यांनी नक्की काय ट्विट केले ते आपण पाहतो आहोत। पंतप्रधानांना लक्षद्वीपचा साफ आणि सुंदर बीचवर बघून आनंद झाला। सर्वात महत्त्वाचं की असे बीच आपल्या भारतामध्ये आहेत, असं सलमान खान यांनी म्हटलंय।